जय भैरवनाथ महाराज की जय. मी काय सांगितलं, आपला जो चॅनल आहे ना, या चॅनलमध्ये काहीतरी घेण्यासारखं आहे. विज्ञान, अध्यात्म आणि आजची परिस्थिती. तर आता विज्ञानाचा शोध लागतो, विज्ञानाचा अभ्यास करतो आणि त्या विज्ञान घेण्याकरता आपला दुर्लभ असा मनुष्य जन्म मिळाला आणि तो दिला कोणा? भगवंतानं. आणि दुसरं कोण? आईबापांनी. आणि मग आपल्याला लहानचं मोठं केलं कोणा? आईबापांनी. बघा, ही आई जी असते ना, आईची तुलना कोणीच करू शकत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी काय जाणलंय? माऊली. माऊली का म्हटलं गेलं? का त्यांनी आपल्याला जगण्याकरता ही जी गीता आहे लोकांना समजत नव्हती आणि त्यांनी काय केलं? मराठीमध्ये गीता आपल्याला करून दिली. ही ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरांनी काय केलं? अमृत अनुभव ग्रंथ दिला. ज्ञानेश्वरांनी काय दिलं आपल्याला? हरिपाठ दिला. आणि मग हरिपाठामध्ये आपल्याला आत्मबोध आहे, पण आपण त्याला हात लावला नाही. आणि त्याला हात नाही लावल्यामुळं आज समाजामध्ये आपण मोबाईलवर बघतो, प्रत्यक्षात बघतो. पहिलं काय होतं? सामाजिक बांधिलकी होती. मला कोणीतरी नाव ठेवी. आता माणूस काय झालं? निर्लज्ज सदा सुखी. त्याला नाव ठेवायची काही गरज नाही. काय? पहिल्या मुली ज्या नांदत होत्या त्या कशा करता? आईबापाच्या नावाकरता, भावाच्या नावाकरता, आईबापाच्या नावाकरता, मामाच्या, गणुगताच्या. आता सगळे निर्लज्ज झाले, सगळं सोडून दिले. लाज आबरू ही काही नाही राहिली. काय? तर म्हणून सामाजिक बांधिलकी राहिली नाही आणि ज्याला वाटेल तसं तो वागतो. कारण स्वातंत्र्य मिळलं. स्वतंत्र कोणा दिलं? शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्य स्थापन केलं आणि भगतसिंग राजगुरूंनी काय केलं? भारत स्वतंत्र केलं. आणि मग या स्वतंत्र भारतामध्ये माणूस काय करतो? त्याला येईल तसं तो वागतो. आणि मग आई 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 काय करते? त्या मुलाला लहानचं मोठं करते. त्याला त्याची गुमूत काढती, विष्ठा काढती, त्याला वल्यावरती झोपती, त्याला कोरड्यावर झोपवती आणि क्षणक्षणी त्याचा विचार करते. मुलगा जर रडत असला ना, तर आवाज कोणाला येतो? आईला. मुलाचा आवाज. आणि एक आई बाप 4-4 मुलांना सांभाळतात. काय? 8-8, 9-9 मुलांना सांभाळतात. आणि 4 मुलांना 2 आईबाप आज सांभाळणं जीव आले. काय म्हणतात? मी काय तिचा मक्ता गेले का? मग याला कारणीभूत कोण? त्याच्या घरात जी करुणा आणली असते ना, त्याची गर्दनी ती आपरीपणा करते. आणि ती आई होत असती. तिला भान नाही आहे की मी आई झालेली आहे, मी आई होणार आहे आणि मग माझी काय अवस्था आहे. आज कोणाला पुढं पाहायला सवड नाही. प्रत्येक माणूस पायापाशी पाहतो. दूरदृष्टी राहिली नाही. म्हणून दूरदृष्टी ठेवा. प्रत्येकाने आपण आईबाप होणार आहे. आपल्या आईबाप झाल्यानंतर आपली काय अवस्था. म्हणून जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे? आईबाप. म्हणून कोण उठलंय? पंढरपूर. म्हणून काय वटलंय? काशी. म्हणून काय वटलंय? गोकुळ. गोकुळामध्ये आनंद झाला, कृष्ण देवकीच्या गर्भाचे आला, तोडून या बेड्या बंदी सोडविल्या, जो बाळा जो जो. म्हणून ही जी आहे पंढरपूर जे आहे आणि ही जी परंपरा आहे, आज जगामध्ये पाश्चात्य विचार आहे. पाश्चात्य विचार असल्यामुळं आपण काय झालं? आपण सगळं त्या विचाराकडे गेलो. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जी आपली रूपरेषा आहे, जगा आणि जगू द्या. काय? थोडं आपण दुसऱ्याचा विचार करा. आणि हा विचार करण्याकरता प्रत्येक वेळाला साधुसंत सांगतात, बाबा सांगतात, पण प्रत्येकाने भान धरा. चुका होतातच, पण ही चुकी दुरुस्त करण्याकरता म्हणून हा जो भैरवनाथ आहे, खेडचा भैरवनाथ, यांनी काशीला काय केलं? शंकर पार्वतीची सेवा केली आणि तो इथं भैरवनाथ इथं ठिकाणी बसलेला आहे आणि तो आपल्या देवाऱ्यात आहे. तुम्ही कसे वागतात त्याला दिसते. काय? तो बघतोय आणि तो शेवटी तुम्हाला शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्याला चुकत असेल तर जाऊ द्या, चुकलो, पण परत चुकू नये आणि आपल्या चुका दुरुस्त करा. हे करण्याकरता हा चॅनल बनवलेला आहे. सिद्ध भैरवनाथ महाराज की जय. काय?